संकष्ट चतुर्थीची संपूर्ण कथा खूप पूर्वीची गोष्ट आहे। एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता। तो खूप धर्मनिष्ठ, प्रामाणिक आणि सदैव देवभक्त होता। पण तरीही त्याच्या आयुष्यात दारिद्र्य, आजारपण आणि सतत संकटे होती। कितीही प्रयत्न केले तरी त्याचे दुःख काही संपत नव्हते। एक दिवस तो खूप निराश झाला। त्याने मनोमन भगवान गणेशांना हाक मारली, हे गणनायका, माझ्या संकटांचा अंत करा। त्याच रात्री त्याला स्वप्नात भगवान गणेश दिसले। गणपती म्हणाले, हे ब्राह्मणा, तू प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत कर। दिवसभर उपवास ठेव, संध्याकाळी चंद्रदर्शन करून माझी पूजा कर, तुझी सर्व संकटे दूर होतील। ब्राह्मणाने श्रद्धेने हे व्रत करण्याचा निश्चय केला। व्रताचा प्रभाव पहिल्या संकष्ट चतुर्थीपासूनच त्याच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ लागले। आजारपण कमी झाले, घरात शांती नांदू लागली, कामात यश मिळू लागले। काही महिन्यांतच त्याचे दारिद्र्य नष्ट झाले। लोक त्याचा आदर करू लागले। ब्राह्मणाला कळून चुकले की हे सर्व भगवान गणेशांच्या कृपेने घडले आहे। त्याच गावाचा राजा एकदा भयंकर संकटात सापडला। राज्यात दुष्काळ, रोगराई आणि अशांतता पसरली। राजाने अनेक उपाय केले, पण काहीच उपयोग झाला नाही। तेव्हा ब्राह्मणाने राजाला संकष्ट चतुर्थीचे महत्त्व सांगितले। राजानेही श्रद्धेने व्रत केले। काही दिवसांतच पाऊस पडला, पीक चांगले आले, राज्यात सुखशांती प्रस्थापित झाली। राजाने गणेशाचे मंदिर बांधले आणि संकष्ट चतुर्थीचा महिमा सर्वत्र पसरला। श्रद्धा, संयम आणि भक्तीने केलेले संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्व संकटांपासून मुक्त करते। गणपती भक्तांवर नेहमी कृपादृष्टी ठेवतात। जो कोणी ही कथा श्रद्धेने ऐकतो किंवा वाचतो, त्याची मनोकामना पूर्ण होते। दुःख, रोग, अडचणी दूर होतात, घरात सुखसमृद्धी येते।